नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नवीन वर्षात देशात लोकशाही राज्याची स्थापना व्हावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रकट केला आशावाद. हिंदू नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा. प्रशासन व मतदार यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी संवाद सेतू असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं संवाद सेतू उपक्रमास प्रारंभ प्रसंगी प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी परिसरामध्ये आज शिवसेना नेते व लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुढीपाडवा नवीन वर्षाची गुढी उभारण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली हे शिवसेना या संभाजीनगरमध्ये रुजली आणि तिथून त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी गुलमंडीवर गुढी आम्ही उभारण्याचा कार्यक्रम करतो. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच जण आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करून जोरदारपणे त्या ठिकाणी शिवसेनेचा हा भगवा झेंडा म्हणजे मशाल जी आमची ती मशाल आम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन आपली ही लोकसभेची जागा यशस्वीपणे जिंकणार आहोत. आणि म्हणून आज संपूर्ण संभाजीनगरवासी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, मराठवाड्यातील नागरिकांना, महाराष्ट्र नागरिकांना शिवसेना संभाजीनगरच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं, उत्कर्षाचं जावं हीच प्रार्थना करतो. आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली देशावर त्या ठिकाणी यशस्वीपणे वाटचाल करून आज घटना बचाव, संविधान बचावण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून जोरदारपणे हिंदुस्थानाचं प्रगती करावी हीच त्या ठिकाणी आमची मागणी आहे. ही देशावर जे संकट येत आहे संविधान बदलण्याचं, देशावर जे संकट आहे महागाईचं, देशावर जे संकट आलं बेरोजगारीचं, देशावर संकट आलं हे आजूबाजूचे जे राज्य आहेत ते राज्यसुद्धा म्हणजे देश आहे ते आपल्यावरसुद्धा कधी कोणत्याही वेळेस काही करू शकतील. आज अनेक ठिकाणी जे चाललं आहे दंगले धोपे हे सगळं बंद होण्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राला प्रार्थना केली की सुजलाम सुफलाम होऊ दे, महाविकास आघाडीच्या आघाडीच्या नेतृत्वाखाली येऊ दे ही प्रार्थना केली देशासाठी. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भात आले होते. त्यांनी असं म्हणाले की शिंदे सेना ही खरी सेना आहे आणि उद्धव सेना ही खोटी सेना आहे. आता त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं, खरं म्हणजे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मी स्वतः साक्षीदार होतो. माननीय शिवसेना प्रमुखांनी मला पाठवलं होतं तिथे त्यांच्या की शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला सांगितलं होतं त्यांना जाऊन सांगा. आणि मी जाऊन मोदी साहेबांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं, मी होतो, मोहन रावले होतो, आम्ही सगळे गेलो होतो आणि त्यांना सांगितलं शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की मेरे तो लोक मेरे के निकालने के लिए तुले पडे आहे. नाही काही नाही, आम्ही शिवसेना तुमच्या बरोबर आहे, लोकसभेतसुद्धा आम्ही तुमच्यासोबत राहू हे सांगितलं. म्हणूनच त्यांना आत्तापर्यंत ते प्रधानमंत्री टिकलेले आहेत ते केवळ शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजींच्यामुळे. हा बाकीचे कोण आहे, कोणीच नाही. भारतीय जनता पक्षाची देशात सुरू असलेल्या हुकुमशाही संपून जनतेला आवश्यक शासन यावे अशी मनोकामना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुढीपाडवा सणाच्या व हिंदू नववर्षाच्या निमित्ताने प्रकट केली. आज गुढीपाडवा हे खऱ्या अर्थाने हिंदू नववर्ष आहे. इंग्रजी कॅलेंडर वर्ष आणि हिंदू नववर्ष. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याची सुरुवात आज होते आणि नवीन वर्ष सुरू होत असताना निश्चित येणाऱ्या काळात हे नवीन वर्ष परिवर्तनाचं हो. या नवीन वर्षात परिवर्तन हो. या देशात लोकशाहीचं राज्य येऊ. या देशातली हुकुमशाही बाहेर हो. आणि या देशात खऱ्या अर्थानं जनतेला जे पाहिजे जनतेच्या हिताचं परिवर्तन व्हावं अशा प्रकारची मनोकामना
निश्चित आम्ही व्यक्त करतो. हे नववर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. हो. लोकसभा, विधानसभा, त्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका. गुढी कुणाच्यात आहे? हे वर्ष निवडणुकांचं आहे. आजचा दिवस सणाचा आहे. निश्चित कोणी आपल्या आपल्या स्वतःच्या विजयाची प्रार्थना करत असतो, पण तुम्ही विजय प्राप्त करण्यापेक्षा या देशातला जो अधर्मवाद, या देशातली जी हुकुमशाही, या देशातला जो सर्वसामान्यावर होणारा अन्याय, या देशात दुःखात पिचलेला शेतकरी, या देशात बेरोजगार असलेला तरुण, या सगळ्यांना येणाऱ्या काळात एक चांगले दिवस, चांगलं परिवर्तन प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत असतील किंवा ते म्हणतील तसं ते पावलं उचलतील. हे प्रकाश आंबेडकर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. या महाराष्ट्रातलं एक चळवळीतलं नेतृत्व आहे. आणि चळवळीतलं नेतृत्व असताना मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीविषयी विरोधात त्यांनी सातत्यानं भूमिका मांडली. मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राहावं असा मुद्दा नाही. जी भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरणं आहे, जे आज कायदा गुंडाळण्याचं, घटनाच गुंडाळण्याचं, देशात हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यात प्रकाश आंबेडकर सारखे संवेदनशील नेतेसुद्धा मला असं वाटतं या विरोधात जी आघाडी त्याच्यात असणं आवश्यक आहे. हा काही कोणाचा व्यक्तिगत विषय नाही, सत्ता येणं न येणं याचा विषय नाही. हा लढा आहे, ही लढाई आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ती चिमणीची लढाई माहिती आहे ना. एका जंगलात आग लागली होती, चिमणीनं फक्त चोचेनं पाणी टाकलं. मला एक एक चोचेनं टाकलेलं पाणी, त्यामुळे कोण कोणत्या लढाईत राहतं, या लढाईत राहतं का या लढाईत राहतं हे महत्त्वाचं आहे. मला या लढाईत प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सहभागी व्हावं ही अपेक्षा महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांची आहे. म्हणून आम्ही शेवटपर्यंत मला असं वाटतं त्यांच्यासाठी प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी सगळे कवाडं आम्ही उघडे ठेवू. पण सुरुवात परिवर्तनाची जी लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा असावा हा संकल्प मी केला. निवडणूक प्रक्रियेत माध्यमांच्या मदतीने जनतेपर्यंत सर्व माहिती पोहोचवावी यासाठी आणि परस्परांवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी संवाद सेतू हा उपक्रम आहे. तो अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी आज यांनी व्यक्त केलाय. जिल्हा प्रशासन व माध्यम प्रतिनिधींमध्ये संवाद स्थापित करून त्याद्वारे जनतेपर्यंत निवडणूक विषयक विविध पैलूंची माहिती पोहोचवावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून संवाद सेतू या उपक्रमास आज सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी 3:30 वाजता जिल्हाधिकारी स्वतः किंवा जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधतील. हा परस्पर संवाद असेल. यात माध्यमांकडूनही सूचना मागवण्यात येतील. समिती सभागृहात या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. सगळं आम्ही आमचे जे कोणी अधिकारी उपलब्ध असतील ते सांगणार. त्याच्या अंतराचं ॲक्शन होऊन जाईल आणि मग त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करतात. तसे असे अनेक विषय आहेत. समजा मतदान केंद्रावर आणखी काय करणं आवश्यक आहे, किंवा एखाद्या दिवशी आता अपंग मतदारासाठी आपण काय करतो. एक विषय घेतला मतदान केंद्र, तर एखाद्या दिवशी मतदान केंद्रावर ज्या अनुषंगानं किंवा काही वेगवेगळ्या माहिती आपल्याला घ्यायच्या असतील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या क्रांती चौक लगत असलेल्या जयंती कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. यावेळी शहरातील जवळपास सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तेथे उपस्थिती होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या जयंती कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात इफ्तार पार्टीने झाली. विविध पक्षाच्या रोजा असलेल्या पदाधिकाऱ्यांना खजूर आणि फळ खाऊ घालून इफ्तार करण्यात आला. त्यानंतर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते फीत कापून आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून झाले. यावेळी अध्यक्ष नवीन सिंह मनमोहन सिंह ओबेरॉय, कार्याध्यक्ष नागराज गायकवाड, स्वागत अध्यक्ष शफी शेख, बाबूराव कदम, हरिश्चंद्र लावणे पाटील, शिवाजी बनकर पाटील, तांगडे पाटील, अरविंद अवसरमोल, इक्बाल सिंग गिल, विनाताई खरे, जसपाल सिंग ओबेरॉय, संजय शिरसाट, अजय चावरिया, प्राध्यापक सुनील वाकेकर, अंकित ओबेरॉय यांच्यासह शहरातील जवळपास सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ये ऐसा साल है में ऐसा सन आया है कि बाबा साहब की जयंती के साथ रमजान ईद का मौका, महात्मा फुले साहब की जयंती, 3 दिन बाद रामनवमी, फिर महावीर जयंती, ये सभी कार्यक्रम एक साथ ये पावन महीने में आए हैं. तो ये साल नवा उद्देश्य लेके सर्व पक्षीय की तरफ से इफ्तार पार्टी का आयोजन किया गया.
महात्मा फुले जी का अभिवादन सभा करते हुए संस्कार का कार्यक्रम किया। रामनवमी का भी कार्यक्रम सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति से किया जाएगा और महावीर जयंती को भी सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति शामिल होके सारे कार्यक्रम वो एक नई दिशा और मानवता इंसानियत का ही पहला अपना धर्म है, बाबा साहब के विचार लोगों में पहुंचाने का काम ये सर्वपक्षीय की तरफ से होगा। त्यामुळे चांगल्या पद्धतीच्या शहरामध्ये सर्व समाजाने, असं म्हणा की एकही समाजाची कोणाला नाव ठेवणे, सर्व समाजाने सण साजरा करत असताना सर्वांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सण साजरा करावं अशी विनंती करतो। कारण की शेवटी एकच या ठिकाणी बोलायचं आणि पण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या बडकलच्या पुतळ्याचा गेट जवळ पुतळ्यासाठी 5 कोटी रुपये या ठिकाणी आणले आणि त्याचं काम लवकरात लवकर सुरू होणार आहे। की या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलं त्याचं उद्घाटन झालं म्हणून तर ऐतिहासिक तिथूनच बघायला लागले। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज असतील त्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी पैसे आणले। रोजेच्या ईदगाह सर त्या ईदगाहला सुद्धा 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आणून दिले। असं नाही, काम करत असताना सर्व ठिकाणी आपला मतदारसंघ इलेक्शन पुरतं आपलं भांडण असतं, इलेक्शन नंतर तो भाग चांगला कसा होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो। सर्व मंडळी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल, प्रदीप जयस्वाल तर रात्रभर पायी मिरवणुकीमध्ये चालायची, मग गणपती असेल, तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मोठा इतिहास या औरंगाबाद शहरामध्ये आहे। हे सर्व करत असताना आम्ही गेल्या 40 वर्षापासून हे करतोय आणि प्रदीप जयस्वालचा या ठिकाणी आमदार झाले, महापौर होते, सर्व पद त्यांनी भूषवले, फक्त मंत्रिपद त्यांना या ठिकाणी मिळालं नाही आणि ते मिळालं पाहिजे ही समितीची प्रामुख्याने या ठिकाणी इच्छा आहे। कारण सच्चा कार्यकर्ता जो आहे, जो समाजासाठी झटणारा आहे, कार्यकर्त्यांचं जडणघडण घडवणारा आहे, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आहे की ज्यांच्यासाठी कुठलाही जातीभेद या ठिकाणी नाही, अशा कार्यकर्त्याला निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या समितीची सर्वांची इच्छा आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय, आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर।
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। प्रेक्षको नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी पार पडले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची गणितं मांडली आहे. 100% ही विजयाचीच गुढी आहे आणि हे जे शुभकार्य आहे हे मुळातच या कारणासाठी आहे की 40-45 वर्ष 50 वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी लढतोय, मात्र त्याला न्याय मिळालेला नाही आहे आणि म्हणून त्याला न्याय मिळावा म्हणून दिल्लीत जाऊन या संदर्भामध्ये पावलं उचलून त्याला न्याय मिळवून देऊन मराठा आरक्षण मिळवायचं अशा पद्धतीची भूमिका आणि त्याचबरोबर जेही शेतकरी वर्ग आहेत ज्यांना सातत्याने त्रास सहन करावा लागतोय, मग तो विम्याच्या संदर्भात असू देत किंवा तो नुकसान भरपाईच्या संदर्भात असू देत किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातपर्यंत आज परिस्थिती खराब झालेली आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. सातत्याने तो अडचणीत असतो, मध्यमवर्गीय सातत्याने अडचणीला सामोरे जात असतो आणि याला परिणामकारक उपाय मिळावा म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवायची आणि या सगळ्या जे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातली कठोर कटाक्ष आणि स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका घ्यायची. मागच्या वेळेला इम्तियाज जलील यांना 3,80,000 मतं धरून चालूया. मागच्या वेळेला चंद्रकांत खैरेंना 3,75,000 मतं धरून चालूया. मागच्या वेळेला मला 2,83,000 मतं धरून चालूया. यावेळेला इम्तियाज जलीलांचं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे 2 तुकडे झालेत, त्यामुळे इम्तियाज जलील 1.5 लाखावर आले तसं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. चंद्रकांत खैरेंमध्ये तर 3 तुकडे आहेत, एकनाथ शिंदेंचा तुकडा वेगळा, भाजपचा वेगळा आणि खैरेंचा स्वतःचा वेगळा, म्हणून खैरेही त्या ठिकाणी 1.5 लाखावर आलेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मात्र 2,83,000वर असलेला हर्षवर्धन जाधव याच्यामध्ये मात्र तुकडा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ही रंगतदार निवडणूक होईल असं जे तुम्ही म्हणताय, मला पण मजा येणारी निवडणूक खेळायला, कारण ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की मॅच आपण जिंकतोय त्याला बॅटिंग करायला आणखीन जोर येतो. सर, तुम्ही वंचितच्याकडूनही हे केलं होतं, आग्रह केला? मी वंचितकडून आग्रह केला होता. दुर्दैवाने वंचितच्या नेत्यांना त्या पद्धतीने ब्रीफिंग व्यवस्थित खालच्या लोकांनी केलं नाही अशी कानावर माहिती आली, त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये अद्याप आणि या संदर्भामधला जो काही आता मागं अफसर खान नावाचा जो कॅन्डिडेट त्यांनी दिलेला आहे, तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की याच्यावरती आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि त्या पद्धतीने चर्चा आता पुढे संपूर्ण. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. दरवर्षी नवीन वर्ष सुरू करताना आपण सारेच संकल्प करतो. लोकशाहीची गुढी उंच उभारण्यासाठी मतदानातील लोकांचा सहभाग वाढवण्याचा संकल्प करूया असा निर्धार आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय. लोकशाही मजबूत करण्यासाठी जसं संविधानाचं ज्ञान महत्वाचं आहे तसंच लोकशाहीला बळकट करण्यासाठी मताचं दान सुद्धा. जागो मतदार जागो, जागो मतदार जागो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज गुढीपाडवा मतदान वाढवा या मतदार जनजागृती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे जिल्हाभरात मतदार जनजागृतीचे उपक्रम सुरू करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जे श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिळोळकर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. विजय गवळी यांनी कीर्तनातून मतदानाचे महत्त्व सांगितले. तसेच देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. मतदानाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी आपण ज्यावेळेला नववर्ष सुरुवात होतो, ज्यावेळेला आपण विविध संकल्पना आपण नियोजन करत असतो. जसं इंग्रजी न्यू इयर असतं जानेवारी 1ला, ज्यावेळेला नववर्षाची रिझोल्युशन्स आपण ठरवत असतो, तसेच आपल्या भारताचं जे परंपरागत जे कॅलेंडर आहे ते हिंदू कॅलेंडर, त्यामध्ये गुढीपाडवा हा आपल्यासाठी सुरुवातीचा दिवस आहे. उद्यापासून हा सुरुवात होतो. हां, आपल्या देशामध्ये हक्क पण आहेत आणि कर्तव्य पण आहेत. एक हक्क आहे की त्याला मिळतो, परंतु त्याला तेवढंच स्वातंत्र्य सुद्धा आहेत की करायचा की नाही करायचं. मग अलीकडे इलेक्शन कमिशनला लक्षात आलं, लोकांना एकही उमेदवार पसंत नाही. अरे मला मतदानाला जायचं, एकही पसंत नाही आहे, मग परत यायचं. लोकांना वाटायचं की सर्व तसेच आहे, परंतु तसा तुझा हक्क कोणी घेऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी नोटा म्हणून केलेलं आहे, नन ऑफ दी अबोव. तसं आता मराठी नववर्षाच्या निमित्तानं सुद्धा अनेक संकल्प लोक करत असतात. त्या अनेक संकल्पामध्ये एक संकल्प आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे येणाऱ्या वर्षभरामध्ये ज्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये मी मतदान करणार. आणि फक्त संकल्पच करायचा नाहीये, तर तो संकल्प आपल्याला अबाधित ठेवायचा आहे, जिवंत ठेवायचा आहे. आणि स्वतः तर मतदान करायचं आहे, परंतु इतरांना सुद्धा मतदान करायला व्हायचं. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी रस्त्यावर अनधिकृतरित्या हातगाड्या आणि दुकाने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते संजय केनेकर यांच्या वतीने केली आहे. हा रमजानच्या महिन्यात जे मुस्लिम व्यापाऱ्यांनी जे गाड्या लावल्या, अतिक्रमित रोडवर अतिक्रमण निर्माण केलं आणि ज्या पद्धतीने रात्री 2-2, 3-3 वाजता त्या व्यापाऱ्यांकडे जे काही नशेखोर ग्राहक तिथे येतो, धिंगाणा करतो, माराकुट्या करता आणि अशा ह्याच्यात ते वातावरण भडकण्याची स्थिती आहे. आपलं शहर एरवी संवेदनशील आहे, निवडणुका चालू आहे आणि याच्यामध्ये कोणी गैरफायदा घेण्याचा विचारही करू शकतो आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क राहावं आणि तिथला जो बाजार आहे त्या बाजाराला एक तर थांबावं किंवा कुठंतरी स्थलांतरित करावं किंवा काहीतरी नियम लावून त्याला नियमाच्या अंतर्गत त्या व्यापाऱ्याची बाजाराची मांडणी करावी ही भूमिका घेण्यासाठी. कारण तिथला रहिवासी कंटाळला, तिथला मूळ व्यापारी कंटाळला आणि त्यामुळं अशा खरं तर जीव गुदमरल्यासारखं तिथल्या मूळ रहिवाशाचं व्यापाऱ्याचं झालेलं आहे आणि तिथं जो ज्या पद्धतीनं तो तिथं व्यापार चालला, अतिशय धिंगाणा तिथं चालू आहे. सर्वसाधारण माणूस त्या स्थितीतून जाऊ शकत नाही. एक धार्मिक माहोल निर्माण करण्याची त्या परिसरामध्ये परिस्थिती झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरात परत वातावरण बिघडलं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे हेच घेऊन निवेदन घेऊन आम्ही आयुक्ताकडे आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नवीन वर्षात देशात लोकशाही राज्याची स्थापना व्हावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रकट केला आशावाद. हिंदू नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा. प्रशासन व मतदार यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी संवाद सेतू असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं संवाद सेतू उपक्रमास प्रारंभ प्रसंगी प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.